दानोळी येथील सोमवारी तरुण व्यावसायिक भरतेश राजगोंडा टोपगोंडा वय 40 याचे अज्ञातांनी अपहरण करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणात तब्बल 25 लाख रुपयांची खंडणी मागून खून केल्याने वारणाकाठ हादरलाय। आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली आहे। दानोळी इथल्या भरतेशचा सोमवारी रात्री अपहरण करण्यात आलं। त्यानंतर भरतेश याच्या मोबाईलवरूनच चुलत भावाला फोन करून खंडणी मागितली। यावेळी रक्कम घेऊन येण्यास अपहरणकर्ते सांगितल्याने भाऊ महावीर आणि 2 मित्र ठरलेल्या ठिकाणी आले। मात्र अपहरणकर्त्यांनी वारंवार ठिकाण बदलले आणि काही वेळात मोबाईल बंद झाला आणि नंतर भरतेश याचा काही तासात शेरीमळा शेतात खून झाल्याची माहिती समोर आली। मंगळवारी पोलीस पाटील प्रशांत नेजकर यांच्या मदतीने ग्रामस्थांनी शोध घेत शेरीमळ्यातील रस्त्यावरील ऊसाच्या शेतात भरतेश यांची गाडी व चप्पल आढळली। त्याच ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीचा मफलर बूट सापडले आहेत। या प्रकरणी दानोळीसह परिसर पुन्हा आदरले आहे। दरम्यान घटनेची माहिती जयसिंगपूर पोलिसांना मिळाल्यावर पोलीस निरीक्षक गोरे घटनास्थळी दाखल झाले, तर आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत।